लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेसह आता नाभिक समाजावरही उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात सलून चालक, मालक, कारागिरांनी शासनास सहकार्य करून आपली दुकाने बंद ठेवली. नाभिक समाजाकडे उदरनिर्वाहासाठी पारंपरिक नाभिक व्यवसायाशिवाय इतर साधन नाही. 90% लोकांकडे शेतीही नाही. काहींनी दुकानेही भाडेपट्ट्याने घेतलीत. त्यामुळे भाडे, वीज बिल, कर्ज, घरचा खर्च, औषधांचा खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, इतर उधार उसनवारी आदी खर्च करायचा कसा, हा मोठा प्रश्न आज नाभिक समाजासमोर निर्माण झालाय. विविध समस्या आणि अडचणींचा सामना नाभिक समाजाला करावा लागत असून आताची खडतर परिस्थिती आणि भविष्याची चिंता व्यक्त केली जात आहे. नमस्कार, स्पीड न्यूज मध्ये मी पूजा. कोरोना सारखी महामारी निर्माण झाली आणि त्यामुळे लॉकडाऊन झालं. या लॉकडाऊन मध्ये अनेक गोरगरिबांच्यावर उपासमारीची वेळ आली. समाजातील काही घटकांना जसे की कामगार असतील, रिक्षावाले असतील, यांना थोडीफार शासकीय मदत मिळालीही, परंतु असे अनेक घटक आजही समाजात आहेत जे शासकीय मदतीपासून वंचित आहेत. यातीलच एक घटक म्हणजे नाभिक समाज. या लोकांना गेल्या लॉकडाऊन मध्ये सुद्धा पूर्ण 2020 हे वर्ष दुकानं बंद ठेवले आणि या वर्षी सुद्धा तोच आदेश पुन्हा शासनाने काढलाय. यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आज निर्माण झालेला आहे आणि म्हणूनच आज नाभिक समाजाचे काही कार्यकर्ते आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेले आहेत. त्यापैकी श्रीकांत झेंडे, कोल्हापूर जिल्हा दुकान मालक संघटना, राहुल टिपुगडे, सेक्रेटरी दुकान मालक संघटना आणि विवेक सूर्यवंशी, महाराष्ट्र नाभिक मंडळ यांना आपण इथं आमंत्रित केलेलं आहे. सर नमस्कार. आमच्या स्टुडिओमध्ये सर तुमचं स्वागत आहे. सर झेंडे सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे. आता लॉकडाऊन मध्ये पूर्णपणे नाभिक समाजाला दुकान बंद ठेवण्याचे आदेश मागच्या वर्षीही दिले होते आणि यावर्षी सुद्धा तेच आदेश दिलेले आहेत. तर एकूण अशा कोल्हापूर जिल्ह्यातील किती लोकांचे व्यवसाय यामुळे बंद होणार आहेत आणि या नाभिक व्यवसायावरती साधारणतः किती लोकांचं पोट आणि रोजीरोटी अवलंबून आहे? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सलून जर विचार केला, जेंट्स सलून विचार केला तर 10 ते 12,000च्या वर सलून दुकान आहे. आता ह्या व्यवसायामध्ये लेडीज पण मोठ्या प्रमाणात आहे. हे दोन्ही कन्सेप्ट जर धरला गेला तर कमीत कमी 15 ते 20,000 दुकानं आज बंद आहेत. आणि त्यामध्ये एक ऍव्हरेज धरून चाललं तर एक 2 किंवा 3 कामगार जरी आपण ऍव्हरेज धरून चाललं प्रत्येक दुकानामध्ये तर कमीत कमी 50 ते 60,000 लोकांचा रोजगार गेलेला आहे. आणि ह्या आर्थिक नाड्या सगळ्यांच्याच आर्थिक चक्र सगळं थांबल्यामुळं लोकांचं खूप हाल व्हायला या सर्वसामान्यांची. आणि हा व्यवसाय कसा आहे की डेली बेसिसवर मिळणारे पगार आहेत. जे काही प्रत्येक दुकानामध्ये जे काम करते त्या निम्म्यावर किंवा 30-40% अशा पद्धतीने त्यांना पेमेंट असतं. आणि आज त्यांचं काम व्यवसाय नसल्यामुळे आज उपासमारीची वेळ आलेली आहे. अशा लोकांवर कमीत कमी 60 ते 70,000 लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. म्हणजे शासनाच्या निर्णयामुळे कमीत कमी 50, 60 ते 70,000 लोकांच्या व्यवसाय बंद आहेत आणि त्यांच्यावर रोजीरोटीचा आणि उपासमारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सर, जर दुकानं चालू केलीत तुम्ही, समजा शासनाने तुम्हाला काही आदेश दिले की दुकानं चालू करा, तर ही दुकानं चालू केल्यानंतर तुम्ही कशा प्रकारे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करून ती दुकानं तुम्ही चालू करता? कोल्हापूरमध्ये ज्यावेळी पहिल्यांदा लॉकडाऊन झालं त्यावेळी आम्ही आमची सर्व समाजातली जी प्रत्येक संघटनेची सदस्य आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला गेलो होतो. आणि त्यांना आम्ही ग्वाही दिली होती की आम्ही आमच्या व्यवसायामध्ये लोकांना जागरूक करून कशा पद्धतीने सॅनिटाईज करून प्रत्येक ऍप्रन्स, प्रत्येक टॉवेल्स, प्रत्येक वस्तू सॅनिटाईज करून आम्ही वापरतो. तर आम्हाला व्यवसाय चालू करायला परमिशन द्या. की तुमचे जे काही गाईडलाईन्स असतील ते फॉलो करायला आम्ही तयार आहे. आता पण जसं त्यांनी, कारण लॉकडाऊन झाल्यापासून पहिल्यांदाच आमच्या व्यवसायावर संकट कोसळलेलं आहे. कारण सुरुवात अशी झालेली आहे की व्यवसाय सोडून व्यवसायाचा संपर्क जवळ येतोय, मान्य आहे मला. तर असं कुठलंही ह्याच्यामध्ये असं निदर्शनास आलेलं नाही की सलून व्यवसायामुळे हा स्प्रेड अप झालेला आहे किंवा आम्ही पहिलं स्प्रेड अप सलून व्यवसायधारक आहे असं कुठंच आतापर्यंत मागच्या वर्षी पण असं कुठं ठळक झालेलं नाही किंवा आता ह्या वर्षी पण नाही. जसं बाकीच्या व्यवसायांना 7 ते 11 किंवा 10 ते 5 जी काही टाइम नाव घालून दिलेल्या व्यवसायाला, तशा पद्धतीने आमच्या व्यवसायातल्या लोकांना पण ती परवानगी द्यावी. आमच्या व्यवसायातल्या लोकांना जागरूक केलेलं आहे आम्ही की प्रत्येक जण आज सॅनिटाईज करून व्यवसाय स्वतःची पण काळजी घ्यायला आणि कस्टमरची पण काळजी घ्यायला. ऍप्रन्स स्वतःचे प्रत्येकाचे कटिंगचे ऍप्रन्स वेगळे, डिस्पोजेबल ऍप्रन्स युज करायला लागलाय. सगळे हत्यार सॅनिटाईज करून घ्यायला लागलाय. बाहेर प्रत्येकाने सॅनिटायझिंग
ठेवलेला आहे की जे कस्टमरला वापरल्यानंतर म्हणजे वापरायच्या आधी आणि नंतर पण त्याचा युज करायला आहे. एका खुर्चीवर एकच कस्टमर म्हणजे एक गॅप ठेवून खुर्चीवर काम करायला की जेणेकरून सोशल डिस्टन्सिंग पण त्याचं राहील. हा पण कन्सेप्ट आमचे लोक आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो वापरायला आहे. तर हे करून सुद्धा परत व्यवसायावर आमच्या संक्रांत आलेले आहे आणि हा पहिला व्यवसाय आमचा पहिलाच बंद केला. आज 10 का 12 तारखेपासून व्यवसाय सगळे बंद झाले, तर आमचा व्यवसाय 1 तारखेपासूनच बंद झालेला आहे. 1 एप्रिलपासूनच बंद झालेला आहे. आणि आम्हाला शासकीय लोकांना आम्हाला एवढं सांगायचं की जसं तुम्ही आम्हाला एक बंधन घालून द्या, त्या बंधनमध्ये आम्ही काम करायला तयार आहे. व्यवसाय प्रत्येकाने शासकीय पद्धतीने व्यवसाय करायला तयार आहे, तर थोडा वेळ का असताना अर्थचक्र चालू असणं गरजेचं आहे. आज कुठली शासकीय मदत आम्हाला मिळालेली नाही. हे पण त्यामध्ये ते म्हणतात की तुम्हाला गव्हर्नमेंटनं फ्री ऑफ कॉस्ट मध्ये धान्य दिले, तर ते आमच्या लोकांपर्यंत आलेलं नाही किंवा ते मिळालेलं नाही. तर आमचं असं म्हणणं की आम्हाला व्यवसाय, आम्हाला कोणी मदत नको आहे, तर आम्हाला व्यवसाय करायला परवानगी द्या. हीच आमची जवळजवळ 50 ते 60,000 लोकांचं पोट ज्या व्यवसायावरती अवलंबून आहे, तो व्यवसाय कोरोना प्रतिबंधात्मक सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करून आम्ही करतो, परंतु आम्हाला व्यवसाय करू द्या अशी साथ झेंडे सरांनी घातलेली आहे प्रशासनाला. सूर्यवंशी सर, तुमच्याकडे येते. 2020 हे पूर्ण वर्ष, आर्थिक वर्ष लॉकडाऊन मध्ये गेलं, तुम्हाला दुकानं बंद करायला सांगितली आणि आता 2021 मध्ये त्याची पुन्हा पुनरावृत्ती झालेली दिसते. तर यावेळी तुम्हाला काय काय समस्या निर्माण झाल्या आणि तुम्ही ते कशा पद्धतीने सोडवल्या? सगळ्यात पहिला तर तुम्ही म्हणतात मॅडम मगापासून की 50 ते 60,000 लोक, तर 50 ते 60,000 लोक नाही की 50 ते 60,000 लोकांच्यावर पूर्ण कुटुंब अवलंबून आहे. ते 50 ते 60,000 कुटुंब याच्यातमध्ये अडकलेले आहेत त्या पूर्ण चक्रामध्ये. गेल्या 2020 सालामध्ये पूर्ण 100% लॉकडाऊन केलं. लॉकडाऊन मध्ये आमच्या संपूर्ण समाजाने पण प्रतिसाद दिला, पण त्याबरोबर समाजाने प्रतिसाद दिला, पण त्यांना कुठली आर्थिक मदत किंवा आर्थिक कुठले पॅकेज डिक्लेअर केलं नाही गव्हर्नमेंटने. त्या माध्यमातून गव्हर्नमेंट लोकांचे इतकं, आमच्या नागरिक समाजाच्या मुलांचं आणि कुटुंबात इतकं हालात किती दिवस झाले की जे कामगार आहेत, आज कामगारांना कसं आज काम केलं तर ते कामाचे निम्मे पैसे मिळतात. आज काम केलं तर आज ते घरी धान्य घेऊन जाणार आणि आज तसे जाणार. अशा बऱ्याच कंडिशन्स मध्ये बरेच कामगार आहेत. ह्या सगळ्या कामगारांना देखील कुठे ना कुठे गव्हर्नमेंटने काही ना काहीतरी अनुदान द्यायला पाहिजे. म्हणजे दुकान मालकांना राहू दे, पण निदान कामगारांचा तरी त्यांनी विचार करायला पाहिजे होता आतापर्यंत. पण तेव्हा आतापर्यंत कुठलाही केला गेला नाही. गेल्या 2020 सालाचा विचार केला तर पूर्ण लॉकडाऊन मध्ये आमच्या नाभिक समाजाच्या 16 नाभिक व्यावसायिकांनी आत्महत्या केली. इतकं वाईट विदारक होतं ते दृश्य की आम्हाला ते, आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की एवढं शासन असूनही देखील त्या 16 पैकी एकापर्यंतही शासन आजपर्यंत पोहोचलं नाही. भले त्यांनी आत्महत्या केली म्हणून त्यांना सध्या 1 रुपयाचं आजपर्यंत अनुदान कुठलंही त्यांना दिलं गेलं नाही. ते कुटुंबाचा पूर्ण वाऱ्यावर आहे. तर भले आमच्या समाजातल्या थोड्या दानशूर लोकांनी थोडीफार मदत केली, पण ती तुटपून असणार आहे. म्हणजे नाभिक समाजातील बऱ्याच लोकांनी आत्महत्या सुद्धा केलेली आहे, तरी सुद्धा शासनाला जाग आलेली नाही. 100% मग मला सांगा, शासकीय मदत तुम्हाला मिळालेली नाही, तर त्यावर तुम्ही शासनाला काय सांगू इच्छिता? एक तर गेल्या वर्षी म्हटलं तुम्हाला जसं लॉकडाऊन 2020 मध्ये झालं, तसं आता हे लॉकडाऊन देखील डिक्लेअर केलं गव्हर्नमेंटने. त्या लॉकडाऊन मध्ये देखील आजच्या घडीला 2 लोकांनी, आमच्या नाभिक समाजाच्या लोकांनी आत्महत्या केल्या. पण समाज म्हणून नाभिक समाजाकडे जर का एखादी आस्थापना गव्हर्नमेंटला बंद करायची असते, तर त्या आस्थापना बंद करण्या अगोदर त्या आस्थापनेचा काही ना काहीतरी आर्थिक सोर्स बघितला गेला पाहिजे. मग त्यासाठी आमची दुकान चालू करण्याची घेतलेली कर्ज असतील, घराची कर्जे असतील, मुलांची शैक्षणिक फी असेल, की कुठून भागवणारा हा वर्ग, ह्याचा देखील गव्हर्नमेंटने विचार केलेला नाही झालाय. भले त्या बँकांचे आज हप्ते देखील आहेत, हप्त्यात देखील सूट देणार असं डिक्लेअर केलं होतं. भले व्याज माफ करणार, पण सिंगल 1 रुपयाची कुठल्या बँकेने सूट दिलेली नाही. हे सर्व जग जाहीर आहे. पण एवढं असून देखील गव्हर्नमेंट 100% दुर्लक्ष करते. तर हे दुर्लक्ष त्यांनी करायला नको पाहिजे. पूर्ण फुलाची पाकळी काय असेल त्यांचं कुटुंब चरितार्थ चालावं, त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने काही ना काही तरतूद करायला पाहिजे. जसे आज त्यांनी रिक्षावाल्यांसाठी केले, घरडू कामगारांसाठी केले. भले आज त्यांची व्यवसाय चालू आहे, ठीक आहे, त्यांना केली चांगली गोष्ट आहे, खूप सुंदर, ते पण आज कामगारच आहेत. पण त्या कामगारांचा जसा विचार करतात तसा ह्या कुटुंबांचा देखील 60-70 हजार कुटुंबांचा विचार करायलाच पाहिजे. 60-70 हजार कुटुंब जेवढे होतात ते त्यांच्यावर अवलंबून असताना सरासरी 3 व्यक्ती जरी धरल्या तर तो आकडा 1.5 लाखाच्या पुढे जातो. नक्कीच. मग हा जर का विषय असेल तर एवढ्या 1.5 लाख लोकांना गव्हर्नमेंट आज वाऱ्यावर सोडायचं, तर आस्थापना बंद केली त्यांनी तर त्याची पहिला तरतूद करा आणि मग आस्थापना बंद करा. हा गव्हर्नमेंटचा रूल आहे. तर तो गव्हर्नमेंटचा रूल गव्हर्नमेंट आज फॉलो करत नाही. हे दुर्दैव आहे. शासकीय मदत मिळावी अशी साथ आपल्याला सूर्यवंशी सरांनी घातलेली आहे. आणि टिपूकडे सर, तुमच्याकडे येते मी. फ्रंट वॉरियर लोकांना ज्याप्रमाणे लसीकरण
केलं गेलंय त्याप्रमाणे आम्हालाही द्या म्हणून तुम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं होतं पण याची अंमलबजावणी अजून झालेली नाही तर त्यावर तुम्ही काय सांगाल? वेळोवेळी आम्ही आता कलेक्टर साहेबांना निवेदन देत आलोय, दुकानं आमची चालू करा. त्यांनी थोडा प्रतिसाद दिला चांगल्या पद्धतीचं, वेळाने का होईना पण आम्हाला चालू करायला दिली परवानगी. पण त्यानंतर पुन्हा लॉकडाऊन झालं. त्यानंतर आम्ही ज्यावेळी पुन्हा निवेदन सरांना द्यायला गेलो त्यावेळी सरांनी सांगितले की तुम्ही पहिल्यांदा लसीकरण पूर्ण करा आणि त्यानंतर आम्ही तुमचा विचार करू. ठीक आहे म्हटलं. त्यांनी त्या पद्धतीनं जीआर मध्ये थोडंसं त्यांनी हे घातलं होतं किंवा लसीकरणास प्राधान्य द्या म्हणून. पण ज्यावेळी आम्ही लसीकरण सेंटरवर जातो त्यावेळी तिथं सांगितलं जातं की बाबा तुमच्यासाठी अजून लसीकरण उपलब्ध नाही. पण आम्ही ज्यावेळी सांगतो की कलेक्टर साहेबांनी तसं सांगितलं की आम्हाला तुम्ही फ्रंट वॉरियर मध्ये मोडताय आणि तुम्ही जाऊन तिथं लसीकरण करून घ्या. पण तिथं सेंटरवर सांगितलं जातं की आम्हाला तुमच्याबाबत अजून कोणत्याही प्रकारचा आदेश आमच्यापर्यंत आलेला नाहीये, त्यामुळे आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. पण दुसरी गोष्ट इतर ह्याच्यातून आम्ही आता नवीन तुमचं जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू जे झालेलं आहे त्यामध्ये ज्यावेळी आम्ही रजिस्ट्रेशन करायला जातो त्यावेळी ते 45 अबाव दाखवतंय, 18 अबाव ज्यावेळी डिक्लेअर झालं पण ते अजून ऍपमध्ये ते घेत नाहीये. तिथेही आम्हाला अडचणी यायला लागली. त्यामुळे व्हॅक्सिनेशन आमच्या लोकांचं होतच नाहीये. त्यामुळे आम्ही कुठेही जाऊ शकत नाहीये की बाबा आम्ही व्हॅक्सिनेशन घेतलेलं आणि आमचं पार्लर्स किंवा आमचे सलून जे आहेत ती चालू करायला आम्हाला परवानगी द्या वगैरे असं ज्यावेळी आम्ही जातो त्यावेळी तिथून आम्हाला नकारलं जातं. ही आमची फार मोठी अडचण आहे. आता आम्हाला कोणत्याही प्रकारचं लसीकरणाला प्राधान्य दिलं जात नाही आणि गव्हर्नमेंटला किंवा कलेक्टर साहेबांना आमची एक विनंती आहे की त्यांनी एक आमच्यासाठी वेगळा एक जीआर काढून प्रत्येक लसीकरण सेंटरला द्यावा की बाबा सलून वर्कर्स जे आहेत किंवा पार्लर जे आहेत त्या सर्वांना फ्रंट वॉरियर्स म्हणून डिक्लेअर करून त्यांच्यासाठी लसीकरणासाठी वेगळं सेंटर किंवा आहे त्या लाईन मधूनच आमच्यासाठी वेगळं काहीतरी त्यांनी देऊन लसीकरण करून द्यावं आमची अशी मागणी गव्हर्नमेंटकडे आहे. तुम्हाला दुकान चालू करायला परमिशन मिळाली ते तर मिळालंच पाहिजे. त्यासाठीच आम्ही आजपर्यंत लढत आलेलो 2 वर्ष आम्ही रस्त्यावर त्यासाठीच आहे. पण आमच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा ना प्रशासन निर्णय घेते ना राज्य शासन निर्णय घेते. आम्हाला पूर्णपणे वाऱ्यावर सोडलेलं आहे. आज प्रशासनानं असू दे किंवा राज्य सरकारनं असू दे. इतर वेळी आमच्या समाजाला माध्यम म्हणून पकडलं जातं. पण अशा वेळी ज्यावेळी अडचण आमच्या समाजावर येते त्यावेळी कोणत्याही प्रकारचा आमच्या समाजाचा विचार केला जात नाही. पूर्णपणे आमच्या समाजाला वाऱ्यावर सोडलं जातं. फक्त आमचा वापर केला जातो असा आज मी राज्य शासनाला म्हणतो की आमचा फक्त वापर केला जातो समाजाचा. पण कुठल्याही प्रकारची मदत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा आम्हाला अनुदान नाही किंवा काही नाही. विचार कोणत्याही प्रकारचा आमचा केला जात नाही. तो विचार करावा आणि लसीकरणास आम्हाला प्राधान्य द्यावं ही आमची आज राज्य शासनाकडे मागणी आहे. सर या दरम्यान तुम्हाला काय काय कौटुंबिक समस्यांना सामोरं जावं लागलं? आज कौटुंबिक समस्या म्हणजे असं झालेलं आहे की आज मुलांची शाळा जरी बंद असेल तर आज प्रत्येक शाळेनं फी साठी तगादा थोडा बहुत लावलेला आहे. भले ती आज पर्सेंट कमी करतात बाबा तुम्ही एक 20% कमी द्या 10% कमी द्या असं म्हणतात पण त्यांना फी द्यावी लागणार आहे. आज तुम्ही रेशनच्या दुकानात जाताय किंवा किराणा घ्यायला जाताय त्यावेळी तुम्हाला आहे त्या पैशातूनच भागवावं लागतंय. तुमच्याकडे एक्स्ट्रा आता सध्या आमच्या व्यवसायाकडे करणाऱ्या लोकांच्याकडे कोणत्याही प्रकारचा इन्कम सोर्स नाहीये. पण ज्यावेळी आम्ही मार्केटला जातो त्यावेळी आम्हाला पैसे देऊनच घ्यावं लागतं. पण हे पैसे आणायचे कुठून? त्या पैशाचा सोर्स कोणताही नाहीये. आज लाईट बिलाला शासनाने डिक्लेअर केलं की बाबा लाईट बिल माफ करण्यात येईल. पण लाईट बिलाचं माफच नाही झालेलं. आपल्या एक समिती जी होती स्थापन झालेली त्यांनी त्या मार्फत आंदोलन थोडं केलं पण त्यांचाही कुठे त्यांनी दाद घेतली नाही. त्या माध्यमातून तसं बघितलं तर आज राज्य शासनाने लाईट बिलाचा जो काय आदेश काढला होता तोही मागे घेतला आणि लाईट बिल भरा म्हणून सांगितलं प्लस दंडही लावला त्याच्यावरती. तो दंडही भरा. मुळात म्हणजे आज लोकांच्याकडे मूळचं जे लाईट बिल आहे ते भरायला पैसे नाहीत आणि तुम्ही दंड लावता. हा दंड कुठून आणायचा त्याचा विचार आज गव्हर्नमेंटने करायला पाहिजे. आज दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या दवाखान्यात आज समजा एखाद्या आमच्या व्यावसायिकाला कुठून तरी पॉझिटिव्ह आला तर तो खर्च आज दवाखान्यात जर गेला तर तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेला तर फ्रीमध्ये होऊन जातं. पण ज्यावेळी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाहीये पण बाहेर जर खासगी हॉस्पिटलमध्ये गेला तर तुम्हाला पैसे भरल्याशिवाय एंट्री देत नाहीत. ऍडमिट करून घेतलं जात नाहीये. मग ते पैसे कुठून आणायचे हा विषय मोठा आहे. इथं पैसेच नाहीयेत लोकांच्याकडे कामच नाहीये चालू तर पैसे आणणार कुठून? पण दवाखान्याचा खर्च हा आणायचा आलेला असतो. त्याच्यासाठी लोकांनी काय अशी एवढी मोठी तरतूद केलेली नसते. आज व्यवसाय आमचा असे लोक आहेत की असे लाखो रुपयाचा व्यवसाय आहे आणि बाबा त्याच्यामुळे त्यांना एक थोडे बहुत पैसे शिल्लक ठेवलेले आहेत असंही काही प्रकार नाही. तू बाबा त्यातून पैसे काढल्याने तो दवाखान्यात खर्च केला असंही काही नाहीये कुठल्या गोष्टीत. त्यामुळे आज राज्य शासनाने विचार करून प्रत्येक गोष्टीत आमच्या बाबतीत चांगला एक निर्णय घ्यावा आणि आमची व्यवसाय चालू करायला परवानगी द्यावी जेणेकरून आमचा उदरनिर्वाह व्यवस्थित व्हावा की जेणेकरून आमच्या पाठीमागे जी लोक आहेत आमची मुलं आहेत किंवा आमचे आई वडील किंवा घरातली जी काही बाकीची लोक आहेत त्यांच्याशी आम्ही निगडीत राहून बाबा व्यवस्थित त्यांचं पोटपाणी भरावं
या दृष्टिकोनातून आमची आज राज्य शासनाला मागणी आहे की आमची लवकरात लवकर दुकानं चालू करून द्यावी की जेणेकरून आमचा उदरनिर्वाह व्हावा आणि आमच्या बँकांचे हप्ते आहेत, बाकीचं जो दुकान आमच्या बरेच लोकांची अशी दुकानं आहेत की भाड्याने आहेत. थोडी लोकांची मालक स्वतः आहेत, नाही असं नाही, पण बरेच लोकांचे असे आहेत की त्यांनी दुकान भाड्याने घेऊन व्यवसाय चालू केलेले आहेत. पण आज अशी कंडिशन आहे की मालक 1 ते 5 तारखेला दारात येतो आणि म्हणतो मला भाडं द्या. अरे पण माझं दुकान चालू नाहीये तर मी भाडं कुठून देणार? ते त्याच्याशी त्याला काही देणं घेणं नाहीये. तो त्याचं काम करतोय कारण आपण त्याला त्याची वस्तू आपण वापरते म्हणलं त्याला भाडं दिलं पाहिजे, पण तो आपल्याला कोणत्याही प्रकारचं कन्सेशन देत नाहीये. त्यासाठी गव्हर्नमेंटनं थोडं बहुत काहीतरी नियोजन करून आमच्या लोकांसाठी काहीतरी मदत जाहीर करावी आणि लवकरात लवकर आमचे व्यवसाय चालू करावे, हीच आमची राज्य शासनाला मागणी आहे. अन्यथा आम्ही जर लवकरात लवकर व्यवसाय आमचे जर चालू करून नाही दिले तर आम्ही पुढचं पाऊल उचलून उग्र आंदोलनात आम्ही विचार करण्यात येईल. त्या पद्धतीने शासनाने आमचा योग्य विचार करावा. टिपूकडे सरांनी सांगितल्याप्रमाणे जर शासनाने तुमच्या निवेदनाचा किंवा तुमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर मग तुम्ही म्हटलात की आम्ही पुढचं पाऊल उचलू. तर मग या संदर्भात तुमचं पुढचं ध्येय धोरण काय असेल? जर तुम्हाला शासनानं यानंतरही दुकानं चालू करायला परवानगी दिली नाही तर तुम्ही कशा पद्धतीने पावलं उचलणार आहात? जर आम्हाला शासनानं जर परवानगी लवकरात लवकर किंवा इतर व्यवसायांच्या बरोबर जर परवानगी नाही दिली तर आम्ही उग्र आंदोलन म्हणजे जेणेकरून आम्ही कलेक्टर ऑफिसच्या दारामध्ये आम्ही उपोषणाला बसू, मोर्चे काढू. मोर्चाला परवानगी नाही दिली तरी सुद्धा आम्ही त्यातून काही ना काहीतरी प्रयत्न करून आम्ही आमचं म्हणणं जे आहे ते शासनापर्यंत पोहोचवायचा आम्ही प्रयत्न करू. नाही झालं तर आम्ही कलेक्टर ऑफिसच्या दारामध्ये उपोषणाला बसू. तिथं नाही परवानगी दिली तर आमच्या असोसिएशनची जी जागा आहे तिथं आम्ही स्वतः उपोषणाला बसू, जेणेकरून ह्या राज्य शासनाला किंवा आमचे राज्यकर्ते जे काय आहेत किंवा प्रशासन जे आहे त्यांना आमची दखल घेण्यास आम्ही भाग पाडू आणि आमच्याकडे लक्ष द्यायला त्यांना भाग पाडू आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये. आज नाभिक समाजाच्या व्यथा काय आहेत, समस्या काय आहेत, लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांना कोणकोणत्या आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागलं हे आपण जाणून घेतलेलं आहे. सर तुम्ही तिघही आज तुमच्या समाजाच्या वतीने आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुमच्या व्यथा आमच्या समोर मांडल्यात त्याबद्दल स्पीड न्यूजची संपूर्ण टीम तुमची आभारी आहे. धन्यवाद. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेसह आता नाभिक समाजावरही उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात सलून चालक, मालक, कारागिरांनी शासनास सहकार्य करून आपली दुकाने बंद ठेवली. नाभिक समाजाकडे उदरनिर्वाहासाठी पारंपरिक नाभिक व्यवसायाशिवाय इतर साधन नाही. 90% लोकांकडे शेतीही नाही. काहींनी दुकानेही भाडेपट्ट्याने घेतलेत. त्यामुळे भाडे, वीज बिल, कर्ज, घरचा खर्च, औषधांचा खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, इतर उधार उसनवारी आदी खर्च करायचा कसा हा मोठा प्रश्न आज नाभिक समाजासमोर निर्माण झालाय. विविध समस्या आणि अडचणींचा सामना नाभिक समाजाला करावा लागत असून आताची खडतर परिस्थिती आणि भविष्याची चिंता व्यक्त केली जात आहे. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.